नमस्कार मित्रांनो, मी प्रवीण राऊत. मित्रांनो, आज आपल्या या परीक्षेमध्ये जे आपण तलाठी असेल, कंबाईन असेल किंवा कोणत्याही प्रकारची परीक्षा असेल, या परीक्षेमध्ये अर्थव्यवस्था हा विषय सर्वांना अवघड आणि थोडासा कॉम्प्लिकेटेड हा विषय वाटतो. त्याचं कारण सुद्धा तेच आहे की या परीक्षेमध्ये अर्थव्यवस्था हा विषय जो आहे, तो प्रत्येकाला असं वाटतं की याच्यामध्ये फॅक्ट्स खूप जास्त आहेत किंवा फॅक्ट्स खूप जास्त पाठ करावे लागतात आणि यामुळे हा विषय कधी आपल्याला समजत नाही आणि त्या दृष्टिकोनातून आपण हा अभ्यास सुद्धा करत नाही. पण मित्रांनो, तुम्हाला हे माहीतच असायला हवं की जेव्हा तुम्ही अर्थव्यवस्था हा विषय जेव्हा डोक्यासमोर घेता, तर तेव्हा तुमच्या समोर हे अतिशय महत्त्वाचं पुस्तक आहे, भारतीय अर्थव्यवस्था. मित्रांनो, हे संपूर्ण स्पर्धा परीक्षेमध्ये असणारं सर्वात महत्त्वाचं पुस्तक आहे. आतापर्यंत 2007 पासून तर 2026 म्हणजे जवळपास मागच्या 20 वर्षापासून स्पर्धा परीक्षेमध्ये असणारं सर्वात आवडतं असणारं हे पुस्तक आहे अर्थव्यवस्था. मित्रांनो, या परीक्षेमध्ये म्हणजे ती कोणती परीक्षा असेल, आपलं राज्यसेवा असेल, कंबाईन ग्रुप बी, ग्रुप सी असेल किंवा मुख्य परीक्षा असेल, प्रत्येक परीक्षेमध्ये साधारण 15 पैकी तुम्हाला यामध्ये 12 ते 13 प्रश्न आपल्याला या पुस्तकामधून असतात. मित्रांनो, प्रत्येक वर्षी आपण हे एडिशन आपण आणत असतो. जे काही अपडेट डेटा आहे ते या पुस्तकामध्ये आपण ऍड करत असतो. याच्या आधी जी काही एडिशन आहे मित्रांनो, ती आपली ही अशा प्रकारची ही एडिशन होती. तर ज्या एडिशनची ही 15वी एडिशन होती आणि सध्या आपण नुकतंच नवीन एडिशन याच्यामध्ये आपण ऍड केलेली आहे, जी आहे तुमची या ठिकाणी इथे नेक्स्ट एडिशन, जी तुमची 16वी एडिशन आहे. तर मित्रांनो, यामध्ये जे काही अपडेट डेटा असेल किंवा ज्या संदर्भात नवीन नवीन कन्सेप्ट असतील किंवा जो काही पेपर पॅटर्न बदललेला आहे, याच्यावरती हा संपूर्ण पेपर किंवा संपूर्ण क्वेश्चन्स या पुस्तकामधून आपले हे कव्हर होतात. बदलत्या परीक्षेनुसार सुद्धा हा डेटा कव्हर करणं गरजेचं असतं. यासाठी तुम्हाला हे एकमेव पुस्तक आहे. मित्रांनो, या पुस्तकाबद्दल आपण तर चर्चा करणारच आहोत, परंतु एकंदरीत अर्थव्यवस्था हा विषय आपण इथे समजून घेऊयात. मित्रांनो, जेव्हा तुम्ही अर्थव्यवस्था हा शब्द लक्षात घेता, तेव्हा बऱ्याच जणांना असं वाटतं की मे बी हे अर्थशास्त्र असं आहे आणि इथेच आपला खूप मोठा गोंधळ होतो. हा जो विषय आहे तो कधीही इथे अर्थशास्त्र हा विषय नाहीये. बरेच लोक याचा उच्चार हा अर्थशास्त्र हा शब्द प्रयोग करतात, परंतु मित्रांनो, अर्थशास्त्र हा खूप मोठा विषय आहे. याचे दोन डिवायडेशन्स आहेत. तर एक आहे मिक्रो इकॉनॉमिक्स आणि दुसरा जो की शब्द आहे तो आहे मॅक्रो इकॉनॉमिक्स. आपण जे स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करतो, यामध्ये आपल्याला कधीही मिक्रो इकॉनॉमिक्स याचा काही रेफरन्स नाहीये. आपल्याला जो काही रेफरन्स आहे किंवा जो अभ्यास करायचा आहे, तो प्रामुख्याने मॅक्रो इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचा आहे. आता बरेच वेळ जे इकॉनॉमिस्ट आहेत, यांचा सुद्धा हा गोंधळ होतो की याचा उच्चार काय आहे, मिक्रो की मॅक्रो आहे. यामुळे इकॉनॉमिस्टनी असा विचार केला की आपण ह्या मॅक्रो इकॉनॉमिक्सला एक वेगळं नाव द्यावं आणि हे नाव म्हणजे काय असेल, इकॉनॉमी असं हे नाव आहे. आणि विशेषतः लक्षात घ्या, जगामध्ये इकॉनॉमी हे एक कॉमन शब्द आहे की त्या देशाचा आणि त्या पैशाचा अभ्यास म्हणजेच इकॉनॉमी. परंतु आपण या ठिकाणी इथे भारतामध्ये राहतो, भारतामध्ये असणाऱ्या परीक्षेची तयारी करतो. यामुळे आपल्याला जी काही इकॉनॉमी आहे ती प्रामुख्याने आहे इंडियन इकॉनॉमी. आणि एक्झॅक्टली म्हणजेच काय आहे, भारतीय अर्थव्यवस्था. जो तुमचा सिलेबस आहे कंबाईन मध्ये, मग ते पूर्व असेल, मुख्य असेल, या प्रत्येक सिलेबस मध्ये तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्था असा हा टॉपिक आहे. आणि एक्झॅक्टली बघा, आपल्या पुस्तकाचं नाव सुद्धा तेच आहे, भारतीय अर्थव्यवस्था. बरेच जण स्पर्धा परीक्षेत तयारी करत असताना अर्थशास्त्र हा उच्चार करतात, म्हणजे याचा अर्थ की त्यांना हा विषयच कधी समजला नाहीये. जे लोक MBA ची तयारी करतात, ज्यांना बेसिक इकॉनॉमिक्सचा अभ्यास करायचा आहे, त्यांना ह्या दोन्ही गोष्टीचा अभ्यास करण्याची आवश्यकता आहे. परंतु आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये प्रामुख्याने केवळ याचा अभ्यास करायचा आहे. आणि जर आपण ही आपली स्पर्धा परीक्षा बघितली कंबाईनची, तर यामध्ये जो काही सिलेबस आहे तो सुद्धा खूप वेल डिफाईन आहे. जर वेल डिफाईन जर सिलेबस असेल, वेल डिफाईन जर क्वेश्चन असतील, तर यासाठी तुमचं वेल डिफाईन पुस्तक सुद्धा असणं गरजेचं आहे. आणि आपलं हे पुस्तक आहे मित्रांनो, भारतीय अर्थव्यवस्था. आता मी तुम्हाला याचं प्रमोशन करतोय किंवा मी भगीरथ अकॅडमीचा पार्ट आहे म्हणून या पुस्तकाची मी स्तुती करतो असं नाहीये. तर मित्रांनो, आपल्या महाराष्ट्रामधील ज्या काही अकॅडमीज आहेत, कोणत्याही अकॅडमी असू द्या किंवा कोणतेही शिक्षक असू द्या अर्थव्यवस्थेचे, त्यांच्या तोंडामध्ये एकच पुस्तकाचं नाव असते, ते आहे भारतीय अर्थव्यवस्था, रंजन कोळंबे सर. कारण की मागच्या जवळपास 20 वर्षापासून याच्यातूनच प्रश्न आलेले आहेत, असा या ठिकाणी ते आपण नेहमी दावा करू शकतो.
मग तुम्हाला प्रश्न पडला असेल की हे कसं काय? मित्रांनो, याच्यात काही दावा करण्यात काही वेगळेपण नाहीये. खूप सोपी गोष्ट आहे. आयोगाने तुम्हाला सिलेबस दिलेला आहे. तो सिलेबस जर व्यवस्थित केला तर ऑटोमॅटिक तुमचे प्रश्न कव्हर होणारच आहे. आणि लक्षात घ्या, जे काही आपल्या सिलेबसचे पॉइंट्स आहेत याच्या प्रॉपर नोट्स, प्रॉपर डेटा या पुस्तकामध्ये आपण नेहमी हे अपडेट करत असतो. मित्रांनो, जवळपास 2 तप याच्यामध्ये पूर्ण होत आहेत, की ज्यामध्ये सर हे प्रामुख्याने प्रत्येक वर्षी हा डेटा अपडेट करून मुलांच्या सोयीसाठी हे नेहमी हा डेटा पुढे घेऊन येतात. नक्कीच 15 पैकी 15 कधी प्रश्न कव्हर होणारच नाहीत. पण जे काही तुमचे 12 ते 13 प्रश्न कव्हर होतात, हे निश्चितच हे सगळ्यांसाठी मोठं यश आहे. आणि हे यश आपल्या पुस्तकासाठी सुद्धा आहे. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, की सर ठीक आहे, की आपण हे पुस्तकाचा आपण वापर करावा किंवा हे वाचावं. मग हे पुस्तक कसं वाचावं? पहिल्या पेज पासून तर शेवटच्या पेजपर्यंत वाचायचं आहे का? तर अजिबात नाही. मित्रांनो, त्याच्या आधी तुम्हाला जो काही सिलेबस आहे तो आधी लक्षात घ्यावा लागेल. आपली जी काही कंबाईनची परीक्षा आहे, याच्यामध्ये तुमचा हा पूर्वचा हा सिलेबस तुम्हाला इथे दिलेला आहे. तर हा तुमचा इथे हा सिलेबस आहे. अर्थव्यवस्था याच्यामध्ये 2 पार्ट केलेले आहेत. एक आहे भारतीय अर्थव्यवस्था आणि दुसरा आहे शासकीय अर्थव्यवस्था. आता हे जे काही वेटेज आहे मित्रांनो किंवा हे पॉइंट्स आहेत, एक्झॅक्टली याच्यावरती कधी प्रश्न येत नाही. प्रश्न हे थोडेसे मागे पुढे होऊ शकतात किंवा काही पॉइंट्स ऍड ऑन होऊ शकतात. तर जर आपण एकूण पॉइंटचा जर विचार केला तर यामध्ये एकूण आपल्याला हे 10 पॉइंट्स तुम्हाला इथे दिसतात. तुमच्या ह्या पूर्व परीक्षेमध्ये तुम्हाला हे 10 पॉइंट्स करायचे आहेत. एवढं मोठं पुस्तक जे आहे आपल्या कोळंबे सरांचं, ते तुम्हाला पूर्व आणि मुख्यला आहे. ज्या ज्या लोकांना पूर्व परीक्षेची तयारी करायची आहे त्या लोकांनी काय करायचं, बेसिकली आधी हे 10 ते 12 जे काही टॉपिक्स आहेत जे तुमच्या सिलेबसमध्ये आहेत, हे जे काही बेसिकली तुमचे 10 ते 12 पॉइंट्स आहेत, हे करत असताना काय करायचं, जसं की एक पॉइंट आहे तुमचा दारिद्र्य. मित्रांनो, तुम्ही जर दारिद्र्य हा टॉपिक जर सिलेक्ट केला तर सरांचं जे काही पुस्तक आहे त्यामध्ये हे पूर्ण दारिद्र्य हा टॉपिक तुम्हाला वाचायचं आहे. पुस्तकांत तर जे काही पुस्तक आहे त्याच्यामधून तुम्हाला दारिद्र्य हा टॉपिक वाचायचा आहे. साधारण 4 ते 5 पेजेस आहे. हे तुम्ही व्यवस्थित वाचलेत. वाचल्यानंतर काय करायचंय, की या सेम पॉइंट वरती तुम्हाला जो काही तुम्ही आतापर्यंत रीडिंग केलं असेल, हे सगळे पीवायक्यू तुम्हाला उपलब्ध आहे. एवढंच नाही मित्रांनो, आपलं भगीरथ IAS अकॅडमीचं एक स्पेशल पुस्तक आहे. तर हे जवळपास 15,000 पीवायक्यू आहेत. याच्यामध्ये मित्रांनो भारतीय अर्थव्यवस्था संदर्भात म्हणजे 2011 पासून तर 2026 पर्यंत ज्या ज्या काही परीक्षा झाल्या असतील, ज्या ज्या परीक्षेमध्ये अर्थव्यवस्था हा विषय आहे, त्या त्या टॉपिकनुसार प्रत्येकाचं विश्लेषण दिलेलं आहे. आणि विशेषतः एवढंच नाही, तर जे काही 3 ऑप्शन्स असतात जे चुकीचे असतात त्याचंही एक्सप्लेनेशन या पुस्तकामध्ये आपण केलेलं आहे. म्हणजे थोडक्यात तुम्हाला काय करायचंय, या पुस्तकामधून दारिद्र्य हा जो काही टॉपिक आहे तो रीड केल्यानंतर या संदर्भात तुम्हाला पीवायक्यू बरोबर येतात की नाही हे चेक करायचं असेल तर या पुस्तकामधून तुम्हाला दारिद्र्य हा टॉपिक वाचायचा आहे. साधारण दारिद्र्यामध्ये मला असं वाटतं की 105 क्वेश्चन्स आहेत. दारिद्र्यामधून 105 क्वेश्चन्स तुम्हाला इथून सोडवायचे आहेत. दारिद्र्य हा टॉपिक तुम्हाला चांगला बनवायचा आहे. जर तुम्हाला असं वाटलं की चला आपला हा टॉपिक आता चांगला झालेला आहे, मग आता याची पुढची स्टेप काय आहे, तर जसं तुम्हाला क्रॉस चेक करणं गरजेचं आहे, स्वतःची रिव्हिजन आणि प्रॅक्टिस होणं गरजेची आहे. यासाठीच आपण या विषयानुसार आणखीन एक पुस्तक आपण इथे घेऊन आलेलो आहोत, ज्याचं नाव आहे MCQ संच. आणि विशेषतः हा अर्थव्यवस्थेचा आहे. म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो, मार्केटमध्ये असं कोणतंही परिपूर्ण असं पुस्तक नाही. परंतु मित्रांनो, मी तुम्हाला इथे 3 सोर्सेस सांगू शकतो जे परिपूर्ण आहेत. एक आहे आपलं मोठं पुस्तक, ज्याच्यामध्ये तुम्हाला टॉपिकनुसार सगळ्या गोष्टी कव्हर होतात. नंबर 2, तुम्ही ते टॉपिक वाचल्यानंतर त्याच्यावरती पीवायक्यू आहे, जे मी तुम्हाला आधी दाखवलं. आणि आता तिसरं आहे तुमची रिव्हिजन आणि प्रॅक्टिस, त्यासाठी तुमचं आहे MCQ. तर मित्रांनो, जी काही पूर्व परीक्षा आहे यामध्ये आपण जे काही 10 ते 12 जे काही टॉपिक्स आपण डिसाईड केलेले आहे, हे तुम्हाला करत असताना याच मार्गानुसार तुम्हाला हे पॉइंट करत करत जायचं आणि तुम्हाला हे 3 पुस्तकांचा तुम्हाला रेफरन्स घ्यायचा आहे. आता हे कोणासाठी आहे, तर प्रत्येकासाठी आहे. पण काही जणांना असं वाटतं की माझा इकॉनॉमीचा ऑलरेडी खूप चांगला अभ्यास झालेला आहे, सगळ्या गोष्टी ओके ओके आहेत, माझ्याकडे ऑलरेडी कोळंबे सरांचं पुस्तक आहे. तर यासाठी मी तुम्हाला आणखीन एक ऑप्शन सांगेल, की जे तुम्ही इथे पहिलं पुस्तक वाचलं असेल कोळंबे सरांचं, पण दुसरं पुस्तक तुम्हाला वाचणं गरजेचं का आहे, कारण की मार्केटमध्ये खूप सारे पीवायक्यूची पुस्तकं आहेत, पण त्याच्यामध्ये काय केलेलं आहे, फक्त पीवायक्यू दिला आणि आन्सर दिले. पण हे जे आपलं 15,000 हे जे काही पीवायक्यू आहे मित्रांनो, याच्यामध्ये तर तुमचा तो प्रश्न तर आहेच, परंतु जे काही 3 ऑप्शन का चुकीचे आहेत
एक ऑप्शन तो का बरोबर आहे याचं विश्लेषण आपण दिलेलं आहे, जे मार्केटमध्ये सध्या कुठेही उपलब्ध नाही, ज्यामुळे तुम्हाला हे चारही ऑप्शन्स या ठिकाणी इथे क्लिअर होतात. बरेच जण असं सांगतात की पीवायक्यू करा, पीवायक्यू करा. आपण पीवायक्यू करतो सुद्धा, पण यश का मिळत नाही? कारण की आपण पीवायक्यू करण्याची पद्धत जी आहे ती चुकीची आहे. पीवायक्यू करत असताना तुम्हाला एक्झॅक्टली पुढचे 4 प्रश्न कसे असतील हे तुम्हाला तो प्रश्न सांगत असतो. ऑप्शन क्रमांक 1, 2, 3 आणि 4 हे झाले तुमचे 4 प्रश्न. आपण काय प्रश्नाला क्लिक करतोय, पण 3 प्रश्न कसे येऊ शकतात किंवा ते ऑप्शन्स कोणते आहेत हा फक्त तुम्हाला तो प्रश्न सांगत असतो. आणि म्हणूनच बरोबर क्वेश्चनच्या बरोबरच जे काही 3 ऑप्शन्स आहेत याचा अभ्यास मुलांनी करणं अपेक्षित असतं. मी समजू शकतो की पीवायची संख्या खूप जास्त आहे, स्वतःला एवढा अभ्यास करणं शक्य नाही, कारण की बऱ्याच विषयांचा अभ्यास आहे. त्यासाठी बेस्ट ऑप्शन हाच आहे की जे सरांचं जे रेडीमेड पुस्तक आहे, ज्याच्यामध्ये 15,000 प्लस पीवायक्यू आहेत, ज्याच्यामध्ये 3 ऑप्शनचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, एक ऑप्शन जो करेक्ट आहे त्याचं एक्सप्लेनेशन दिलेलं आहे, हे तुम्ही करावं. त्याच्यानंतर पुढचा जो ऑप्शन आहे तो आहे एमसीक्यू. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, पीवायक्यू आणि एमसीक्यू मध्ये काय फरक आहे? मित्रांनो, पीवायक्यू या शब्दाचा अर्थ हा होतो की जे आयोगाने जे काही दिलेले प्रश्न आहेत त्याचा सराव म्हणजेच पीवायक्यू. आणि एमसीक्यू या शब्दाचा अर्थ हा होतो की तुम्ही जो अभ्यास केलेला आहे, ज्या काही संकल्पना आहेत, जे पीवायक्यूच्या पूर्णतः वेगळ्या आहेत, त्या संकल्पना तुमच्या चांगल्या झालेल्या आहेत का? याचं स्वतःचं क्रॉस चेकिंग म्हणजे काय, प्रॅक्टिस म्हणजे काय, तर ते म्हणजे काय आहे तुमचं एमसीक्यू. बरेच जण ह्या 2 गोष्टी कळतच नाही की पीवायक्यू आणि एमसीक्यू म्हणजे काय. पण मित्रांनो, या विषयामध्ये तुम्हाला भारतीय अर्थव्यवस्था किंवा अर्थव्यवस्था या विषयामध्ये जर तुम्हाला इथे 15 पैकी 10 ते 12 जर क्वेश्चन जर तुम्हाला आणायचे असेल, तर ही याची प्रोसेस आहे. आणि या प्रोसेससाठी तुम्हाला पूर्णतः पहिल्या पेज पासून तर लास्ट पेज पर्यंत वाचण्याची गरज नाही. तर यासाठी तुम्हाला हे योग्य पद्धतीने हे पुस्तक वाचायचंय. पद्धत तीच आहे की 10 टॉपिक्स आहेत, एक टॉपिक सिलेक्ट करा, त्यापैकी एकच टॉपिक याच्यातून वाचा, सेम क्वेश्चन्स पीवायक्यू मधून सॉल्व्ह करा, सेम प्रॅक्टिससाठी एमसीक्यू सॉल्व्ह करा, संपला विषय. पण जर तुम्हाला असं कधी-कधी असं वाटतं की काहीतरी शॉर्टकट असावं, तर मित्रांनो यासाठी तुम्ही स्वतःचा नोट सुद्धा तुम्ही इथे तयार करू शकता. स्वतःच्या नोट्स तयार करणं हे सर्वात बेस्ट ऑप्शन असतो. परंतु बरेच वेळेस असं असतं की मुलांचा तेही थोडासा लेझीनेस असतो की आम्हाला नाही करायचं, आम्हाला फक्त वाचायचंय. तर यासाठी सुद्धा आपण एक नवीन एक सोल्युशन तयार केलं. ते म्हणजे काय, की याच पुस्तकाच्या बेसवरती ज्या लोकांना असं वाटतं की माझ्याच्याने एवढं पुस्तक होणार नाही, मला ते जमणार नाही किंवा ते मला कधी आठवत नाही, यासाठी आपण एक दुसरा एक ऑप्शन या ठिकाणी शोधलेला आहे. तर तो म्हणजे काय, नोट्स. म्हणजे या ठिकाणी आपल्या भगीरथ सरांनी किंवा आपलं कोळंबे सरांनी जो ऑप्शन आपल्याला निवडलेला आहे तो मुलांच्या यशासाठी आहे. योग्य मार्ग असावा यासाठी आपण ह्या सगळ्या सिरीज ज्या आहेत त्या आपण इथे तयार केलेल्या आहेत. तर मित्रांनो, हे जे काही नोट्सचं जे काही स्वरूप आहे तुम्ही इथे बघू शकता. तर आपलं हे आहे भारतीय अर्थव्यवस्था परिपूर्ण रिव्हिजन नोट्स. तर ही आपली इथे सेकंड एडिशन आहे. ही सुद्धा आपण नुकतीच आता अपडेट केलेली आहे. आता हे कोणासाठी आहे? जे लोक खूप लेझी आहेत, ज्यांना असं वाटतं की मला एवढं मोठं वाचायचं नाही, एवढं पुस्तक बघूनच आपण घाबरतो, पण लवकरात लवकर एक्झाम पास करायची आहे, त्यासाठी हे पुस्तक बेस्ट आहे. मित्रांनो, मागच्या जवळपास 1.5 वर्षामध्ये आतापर्यंत 75,000 कॉपीज आपण या ठिकाणी ते सेल आउट केलेले आहेत. आणि हा खूप मोठा रेकॉर्ड आहे आपल्या या पुस्तकाचा. हे जे काही पुस्तक आहे मित्रांनो, आता जस्ट आपण लॉन्च केलेलं आहे, हे सुद्धा आतापर्यंत 50,000 प्लस कॉपीज गेलेल्या आहेत. मला ह्या सगळ्या गोष्टींचा एकच अर्थ तुम्हाला सांगायचा आहे की जे आपण भगीरथ आय एस अकॅडमीचे जे पुस्तक आहे भारतीय अर्थव्यवस्था, हे फक्त काही 2-3 दिवसाचं पुस्तक नाही, तर जवळपास हा 20 वर्षाचा प्रवास आहे. इव्हन जे लोक स्पर्धा परीक्षा करतात किंवा जे शिकवतात या सगळ्यांसाठी हे पुस्तक म्हणजे काय, तर बायबल आहे. आणि हे एकमेव असं पुस्तक की ज्यामुळे तुमचा कॉन्फिडन्स हा वाढू शकतो, 10 ते 12 क्वेश्चन्स मध्ये कन्वर्ट होऊ शकतो. याची स्ट्रॅटेजी कशी असायला अभ्यासाची पर्सनल लेवलला, हे सुद्धा आपण याच्यामध्ये आतापर्यंत हे डिस्कस केलेलं आहे. तर मित्रांनो, हे जे काही पुस्तक आहे ते लॉन्च झालेलं आहे. या संदर्भात जास्त काही जे डिटेल्स असतील तुम्हाला आपल्या ह्या स्क्रीपवरती तुम्हाला इथे पाहायलाच मिळतील. याचबरोबर जर तुम्हाला काही क्वेश्चन्स किंवा काही डाऊट्स असतील तर तुम्ही आम्हाला इथे नक्कीच कमेंट करू शकता. तर खूप अभ्यास केल्यापेक्षा विशिष्ट पुस्तकामधून अभ्यास करणं आणि पुढे जाणं हेच आवश्यक आहे. कारण की लक्षात घ्या, आपल्या स्पर्धा परीक्षेमध्ये अभ्यास करणारी मुलं कधीच अभ्यासामध्ये कमी नसतात. सकाळी 7 वाजतापासून तर रात्री 12 पर्यंत अभ्यासच चालू असतो. अभ्यास का अभ्यास आपल्याला माहित असतं, परंतु योग्य पुस्तक आणि योग्य स्ट्रॅटेजी नसल्यामुळे आपला सगळा हा गोंधळ होतो.
मित्रांनो, ज्या पद्धतीचं एका पुस्तकाची स्ट्रॅटेजी आहे तशीच प्रत्येक विषयाची सुद्धा ही स्ट्रॅटेजी होऊ शकते. आणि मला असं वाटतं की तुम्ही ती स्ट्रॅटेजी स्वतःहून डेव्हलप करावी. त्यासाठी स्वतःला तुम्ही क्रॉस चेक करावं, स्वतःचे PYQ स्वतः आपण बघावेत, हे सगळं ॲनालिसिस करावं. फक्त कोणी वाचून कधी सक्सेस होत नाही. त्यासाठी एक प्रॉपर सिक्वेन्स आणि प्रॉपर स्ट्रॅटेजी असणं आपल्या इथे आवश्यक आहे. ते म्हणतात ना, एक खरं आहे की सोच बदलो, सितारे बदल जाएंगे, कस्ती बदलने की जरूरत नहीं, रास्ता बदलो, किनारे मिल जाएंगे. तर सर्वात काय महत्वाचं आहे, सोच, की मला फक्त एवढंच करायचं आहे आणि जे करायचं ते परफेक्ट करायचंय. हा जर आपण मूलमंत्र जर लक्षात घेतला मित्रांनो, तर यश आपल्या हे नक्कीच हातामध्ये आहे. तर हे जे काही पुस्तक आहे या संदर्भात हा आपला लेटेस्ट डेटा आहे. एकदम सोप्या भाषेमध्ये दिलेला आहे. असं हे पुस्तक तुम्ही इथे मार्केटमध्ये जाऊन इथे नक्कीच बघू शकता. तर चला तर मित्रांनो, आज आपण इथे थांबूयात. तुम्हाला जे काही क्वेश्चन्स असतील, डाऊट असतील, तुम्ही इथे आम्हाला कमेंट करू शकता. धन्यवाद.